हे झाड नीट बघा, कारण आजचा जो व्हिडिओ आहे हा या झाडावरनं मला सुचलेला जो विचार आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आहे. सो आत्ता जे मी हे पाठी झाड दाखवलं हे मी मे बी 3-4 वर्षापूर्वी किंवा काही आणलं असेल, जेव्हा मी गार्डनिंगबद्दल थोडं समजून घ्यायला शिकले होते. सो मला जेव्हा मी ते नर्सरीमध्ये झाड बघितलं तेव्हा ते मला आवडलं आणि ते छोटंसं होतं, एकदम 5-6 पानाचं असतील, पण वेगळं आणि छान दिसत होतं मला. सो मी ते घेऊन आले. थोडे दिवस ठेवल्यानंतर इमॅच्युअर असल्यामुळं असेल किंवा काय, माझी बुद्धी नसेल म्हणून, तर थोड्या दिवसांनी त्याची पानं बिनं झडायला लागली. आणखीन मला वाटलं की कसं तरीच दिसतंय झाड अगदी, आणि आवडत नाही आहे मला. तरी मी 1-2 वर्ष ते तसंच ठेवलं, ट्राय केलं की म्हणलं कसं काय होतं आहे बघूया, आणि जर का छान राहिलं तर चांगलंच आहे, नाही तर मग बघू काय करायचं. थोडे दिवस वाट बघितली, पण फारसा काही त्याच्यात फरक पडला नाही ना. ते खुश होतं ना मी खुश होते त्याच्याकडे बघून. सो एक स्वभावाचा भाग की आपल्याला सगळ्या चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीच हव्या असतात कायम समोर. म्हणून मग मी म्हणलं जागेची कमी तर असतेच काय मुंबईच्या घरांमध्ये, पण सो मी माझ्या हेल्पला सांगितलं आपण एक काम करूया, हे झाड आपण खाली नेऊन ठेवून देऊ, काय आता असेल ते असेल. चांगला डिसिजन, चांगलं वाईट याचा एवढा विचार मी केला नाही त्यावेळेला. जस्ट एवढाच विचार केला की नाही बाबा बरं दिसत आहे, आणखीन जागा पण नाही आहे एवढी, त्याच्यापेक्षा वेगळं छान दिसणारं झाड आपण आणूया, आणखीन हे खाली नेऊन ठेवून देऊया. ऑफकोर्स सनलाईट रिक्वायरमेंट हा एक जो भाग असतो जो डोक्यात होता कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, की आपल्याला ह्याला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे थोडा तरी, आणि जो माझ्याकडं नॉर्थ साईडच्या बॅल्कनीमध्ये तेवढा मिळत नाही आहे. सो डिस्कस करून, आणखीन विचार करून आम्ही ते खाली नेऊन ठेवून दिलं. खाली नेऊन ठेवलेलं झाड माझ्या नजरेआड पण होतं, आणखीन बऱ्याच थोड्या काळाने ते स्मृतीआड पण गेलं. विसरून गेले होते मी की ते खाली माझं झाड आहे. तसं मी खाली नेऊन ठेवली सूर्यप्रकाशासाठी झाडं, तर एक चक्कर मारून बघून येते किती नीट आहेत ना. तसंच ह्यालाही बघून येत होते, पण फारसं त्याच्याकडं आय डोंट नो मला का ते आवडत नव्हतं, मला कळत नाही आहे. बट समहाव माझं त्याच्याशी अजून काही रिलेशनशिप फारसं चांगलं झालं नव्हतं त्या झाडाशी. सो खाली ठेवून दिलं, आणि इन अ वे मी विसरून गेले ते खाली झाड ठेवलं आहे असं. एखादं वर्ष होऊन गेलं असेल या गोष्टीला, एखाद 1.5 वर्ष होऊन गेलं असेल, आणि मी कम्प्लिटली विसरले होते की हे झाड आपलं आहे आणि आपण हे खाली ठेवले तर त्याच्याकडे काही बघायला पाहिजे. माझ्या अजिबातच लक्षातच नव्हतं की आपण हे अशा प्रकारे काही झाड खाली ठेवलं आहे. 1-2 दिवसापूर्वी मी असंच खाली चक्कर मारत असताना बघितलं, आणि हे झाड मला एकदम दिसलं, आणि म्हणलं बाप रे बाप, हे केवढं मोठं आणि किती सुंदर दिसतं आहे, हे आपलंच झाड आहे. ऑफकोर्स ते माझंच झाड होतं, आणि एकेकाळी दुर्लक्षित आणखीन न आवडलेलं असं झाड ते इतकं छान दिसत होतं आणि इतकं छान बहरलेलं होतं की मी म्हणलं की आता आपल्याला हे घरी घेऊन जायला पाहिजे. स्वार्थीपणा होता ह्याच्यात थोडासा, पण माझंच होतं ते झाड, शेवटी दुर्लक्षित असलं तरी माझंच होतं. सो मी विदाऊट एनी फर्दर थॉट ते वरती घेऊन आले, आणि जेव्हा त्याच्याकडे मी वरती आणलं त्याला प्लेस केलं माझ्या बॅल्कनीमध्ये, इट लुक्ड सो ब्युटिफुल. आणि मग एक विचार आला की आपण किती सहजपणे आपल्याला नको म्हणून त्या गोष्टीला बाजूला केलं. असं बरेचदा होतं की आपण इग्नोर करतो गोष्टी, किंवा लोकांना आपण इग्नोर करतो, आणि ते इग्नोर केलेलं त्या माणसाला खूप लागतं. मला असं वाटतं ही झाडं मला धडा शिकवायला आली आहेत. आपण सहजपणे दुर्लक्ष केलेली गोष्ट त्या माणसाला खरं तर खूप लागू शकते. माणूस असू दे किंवा कुठलीही अशी वस्तू असू दे ज्याच्यात जीव आहे, अशा प्रकारे आपण बाजूला केलं. किंवा बरेचदा माणसांना इग्नोर करतात, कारण काही असू देत, आणि असं इग्नोर केल्यानंतर बरेचदा पॉसिबिलिटी अशी असते की ती इग्नोर केलेली माणसं एकतर कोमेजून जातात, किंवा त्यांना खूप वाईट वाटतं, मग त्यांची ग्रोथ थांबते, किंवा दे आर ऑलवेज रेडी टू ब्लेम अदर्स की माझ्याकडं बघितलं नाही म्हणून माझं काही नीट झालं नाही. आणि जेव्हा या झाडाकडे मी बघितलं, मी म्हणलं मी याला बाहेर नेऊन ठेवलं, खाली नेऊन ठेवलं, ते इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनीथिंग त्याने त्याचं काम केलं, बहरायचं. तू कसं त्याला ट्रीट करतोयस किंवा करतेस ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आहे, बिकॉज दॅट इज युअर थिंग. वाढणं, बहरणं हे माझं काम, आणि ते त्यांनी केलं. थोडक्यात काय, लोक तुम्हाला कशी ट्रीट करतील हे तुमच्या अजिबात हातात नाही आहे. कधी खूप गोड असतील, कधी अचानकपणे तुम्हाला
इग्नोर करतील किंवा दुर्लक्ष करतील तुमच्याकडे, तर या गोष्टीवरती बेस्ड जर का आपण आपली ग्रोथ ठेवली किंवा या गोष्टीवरती बेस्ड आपण आपले इमोशन्स अप अँड डाऊन होत राहिले, तर एक काळ नक्की असा येईल की जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल किंवा तुम्हाला खूप वाईट वाटेल आणि तुमची ग्रोथ थांबेल किंवा कधीकधी खूप सिरियस इफेक्ट्स तुमच्या मेंटल हेल्थवरती होतात. त्याऐवजी जर का सर्व काही कंट्रोल स्वतःकडेच ठेवला की तुला माझ्याबद्दल काय वाटतं ह्याच्याशी मी काही करू शकत नाही, मला माझ्याबद्दल खूप प्रेम आहे, आणखीन मी माझ्यावरती असलेल्या प्रेमासाठी जे माझ्यासाठी करायला पाहिजे मी करायला पाहिजे ते मी 100% करणार. आजूबाजूला बघितलं की शिकण्यासारखं खूप असतं. फार काही मोठं ज्ञान लागत नाही त्याच्यासाठी. डोळे उघडे ठेवा, मन मोकळं ठेवा, खूप गोष्टी सुकर होतील, खूप गोष्टी छान आहेत आणि स्वतःवरती जास्त लक्ष द्या, स्वतःकडे जास्त लक्ष द्या. बाकीच्या लोकांचं काय आहे ते काही ना काहीतरी बोलत राहते. आयदर तुमच्या चॉईसप्रमाणे ऐका, बघा, दुर्लक्ष करा, सोडून द्या किंवा आपलंसं करा.